आर्थिक निकषावरील आरक्षणाचा जो बागुलबुवा सुप्रिया सुळे सारखे नेते उभा करीत आहेत, जन्मतः प्रिव्हिलेज घेऊन समोर राजकारणामध्ये आलेले नेते आहेत। अंडर प्रिव्हिलेज लोकांना आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेली असल्या कारणाने या सुप्रिया सुळे सारख्या प्रिव्हिलेज असलेल्या लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडतोय। सामाजिक दृष्ट्या मागासलेले जे काही आरक्षण आहे या सगळ्या प्रकाराला डिवचण्याचं काम सुप्रिया सुळे करीत आहेत। जर तुम्ही एवढं शहाणपणाच्या गोष्टी या सुप्रियाताई करत आहात तर तुम्ही सुद्धा राजकारणातून बाजूला व्हा। तुमच्यापेक्षाही गुणवान महिला या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या मायमाऊलींना संधी द्या। बापरे, या भीमसैनिकाने पार लायकी दाखवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या आडवं याल तर आंबेडकर समाज कधीही सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार। आंबेडकराईट मूवमेंट चालवणारे विजय वाहुळ यांचा सुप्रियाताईंना जशास तसे उत्तर। तुमच्यापेक्षा कितीतरी कर्तृत्ववान नेतृत्व या महाराष्ट्रात आहे, तुम्ही पण राजीनामा द्या आणि त्यांना संधी द्या। बापाकडून मिळालेल्या घराणेशाहीचा आरक्षण थांबवा। सुप्रिया सुळेंकडून आरक्षणाला विरोध। या भीमसैनिकाने सुप्रियाताईंना ओपन चॅलेंज केले। शहाणपणाच्या गोष्टी बंद करा, राजकारणातून बाजूला व्हा, तुमच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान असणाऱ्यांना संधी द्या। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला। सर्वांना सविनय जय भीम। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे, त्यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देत असताना आर्थिक निकषावरील आरक्षणाचं समर्थन केलेलं दिसतंय। मुळात ऐतिहासिकदृष्ट्या जे लोक मागासलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाला जे लोक सामोरे गेलेले आहेत, त्यांच्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे। परंतु आर्थिक निकषावरील आरक्षणाचा जो बागुलबुवा सुप्रिया सुळे सारखे नेते उभा करीत आहेत, त्यांच्या पोटातलं ओठावरती आलेलं आहे आणि ते ह्या SC STच्या किंवा ह्या मागासलेल्यापणाच्या आरक्षणाच्या ह्या विरोधात आहे। त्याकरिता हा सगळा खटाटोप ते करीत आहेत। सुप्रियाताईंना एक प्रश्न या ठिकाणी विचारावा वाटतो। सुप्रिया सुळे ज्या आहेत ह्या जन्मतः प्रिव्हिलेज घेऊन समोर राजकारणामध्ये आलेले नेते आहेत आणि घटनेमध्ये जे आरक्षणाची तरतूद ज्याच्यामध्ये केलेली आहे, ज्या शोषित वंचित समुदायाला अनेक वर्षांपासून त्रास भोगावा लागलेला, अस्पृश्यता भोगवलेली आहे, त्यांना समान संधी मिळायला पाहिजे या हेतून आरक्षण दिलेलं आहे। मग या अंडर प्रिव्हिलेज लोकांना आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेली असल्या कारणाने या सुप्रिया सुळेंसारख्या प्रिव्हिलेज असलेल्या लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उडतोय। सुप्रिया सुळेंचं हे काही जे काही स्टेटमेंट आहे हे भेदभाव निर्माण करणारं स्टेटमेंट आहे आणि ज्या लोकांनी अनेक वर्ष शोषण सहन केलेलं आहे त्यांच्या भावनांच्या बद्दल सुप्रिया सुळेंना कुठेही सोयीसुतक या ठिकाणी दिसून येत नाही। आता सुप्रिया सुळे ज्या आहेत या एक वेळेला राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून गेल्यात। कशामुळे गेल्यात? त्या नेपोकिड आहेत, नेपोटिझमचा वापर त्यांनी केलेला आहे। त्यांना प्रिव्हिलेज होतं, शरद पवारांच्या त्या कन्या होत्या म्हणून त्यांना राज्यसभेवर घेतलं। 3 वेळेला त्या खासदार म्हणून लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत। हे निवडून जात असताना SC ST आणि जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत या सगळ्यांनी सुप्रिया सुळे सारख्या या नेत्यांना मतदान केलेलं आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे निवडून गेलेले आहेत। आणि या प्रकारे जर तुम्ही आर्थिक निकषाचे जर बागुलबुवे या राज्यामध्ये उभे करीत आहात तर तुम्ही या सगळ्या आरक्षणाला, सामाजिक दृष्ट्या मागासलेले जे काही आरक्षण आहे या सगळ्या प्रकाराला डिवचण्याचं काम सुप्रिया सुळे करीत आहेत। आता सुप्रिया सुळेंना माझा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही गुणवत्तेच्या गोष्टी करीत आहात आणि हे आर्थिक निकषावरती आरक्षण आणून ठेवण्याच्या जेव्हा तुम्ही गोष्टी करत आहात तर तुमच्यापेक्षाही कर्तृत्ववान, गुणवान अशा अनेक रणरागिनी, माय मावल्या, जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या लेकी या महाराष्ट्रामध्ये आहेत। जर तुम्ही एवढं शहाणपणाच्या गोष्टी या सुप्रियाताई करत आहात तर तुम्ही सुद्धा राजकारणातून बाजूला व्हा। तुमच्यापेक्षाही गुणवान महिला या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या मायमाऊलींना संधी द्या आणि त्यांना लोकसभेवरती निवडून जाऊ द्या। महाराष्ट्र राज्यातील शोषित वंचित पीडित जे लोक आहेत, जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, त्यांनी जागोजागी सुप्रिया सुळेंना या संदर्भाने प्रश्न विचारला पाहिजे आणि हा प्रश्न विचारून केवळ प्रश्नावरती न थांबता त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आंदोलन देखील व्हायला पाहिजे। आणि एक गोष्ट याच्यातून चांगली झाली की आतापर्यंत जे सनातनी आणि जातीवादी लोक आर्थिक निकषाच्या गप्पा करीत होते, सुप्रिया सुळे तुम्ही सुद्धा त्या लाईनमध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत। तुमच्या या सगळ्या वक्तव्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो।